नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। शेततीला एकादशी 14 जानेवारीला आहे। या दिवशी मकर संक्रांत ही आहे। हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो आहे। शेततीला म्हणजे नावातच आहे, शट म्हणजे 6 तीळ, तिळांचा उपयोग। या जानेवारी महिन्यामध्ये तिळाला खूप सारे महत्त्व आहे। संक्रांतीलाही आपण तिळगुळ देतो, हळदी कुंकालाही तिळगुळाचा वापर करतो, बोरनानालाही तिळगुळाचा वापर केला जातो। सूर्याला अर्घ्य देतानाही त्यामध्ये थोडे तीळ टाकून आपण अर्घ्य दिला जातो। या षटतिला एकादशीच्या दिवशी तिळालाही खूप सारे महत्त्व आहे। षटतिला एकादशी कशी साजरा करायची, तिला काय महत्त्व आहे हे आपण पाहणार आहोत। षटतिला एकादशीला भगवान श्री विष्णू किंवा बाळकृष्ण यांना पाण्यामध्ये तीळ घालून अभिषेक करावा, असे केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। या दिवशी आपणही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करावे। नैवेद्यामध्येही तिळगुळ किंवा तिळगुळाची चक्की, तिळगुळाचे लाडू असे आपण देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे। अन्न, वस्त्र अशा वस्तूंचे आपल्याला दान करायचे आहे, पण त्यासोबत तीळ आणि गुळाचेही दान करायचे आहे। षटतिला एकादशीला तिळाचे स्नान, तिळाचे हवन, तिळाचे तर्पण, तिळाचे पूजन, तिळाचे दान असे 6 प्रकार आहेत। त्यामुळे या एकादशीला षटतिला एकादशी असे म्हणतात। या दिवशी आपल्याला तिळाचे हवन करायचे आहे। तिळाचे हवन म्हणजे नक्की काय करायचे? एका पंक्तीमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे, त्या तांदळामध्ये थोडे 2-3 कापूर प्रज्वलित करून त्यामध्ये थोडे तीळ टाकून त्याचे हवन करायचे आहे। हवन म्हणजे खूप मोठे हवन कुंड करून केलेच पाहिजे असे काही नाही, तर आपले छोटेसे हवन केले तरी चालते। तीळ भोजन म्हणजे काय, तर तुम्ही कोणताही पदार्थ खा, पण त्यामध्ये तिळाचा समावेश झालेला पाहिजे। तिळाची चक्की खा, तिळगुळ खा किंवा कोणताही गोड पदार्थ खा। उपवास असेल तरीही ह्या एकादशीच्या दिवशी उपवासालाही तिळगुळ चालणार आहेत, त्यामुळे तिळाचे सेवन हे नक्की करा। तिळाचे दान, तुम्ही कोणत्याही वस्तूचे दान करा, पण त्यासोबत थोडे तरी तिळाचे दान नक्की करा। षटतिला एकादशीचा उपवास केल्याने किंवा व्रत केल्याने आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या सर्व चुकांचे झाल्या असतील त्या नष्ट होतात। या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला देवांची पूजा करायची आहे। देवाला दिवा लावायचा आहे, विधिवत अभिषेक करून पूजा करायची आहे। या दिवशी भगवान श्री विष्णू आणि विठ्ठल रखुमाईचे आपल्याला विशेष करून पूजा करायची आहे। या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंना आणि विठ्ठल रुक्मिणीला तुळशी अर्पण करायची आहे, पण तुळशी ही आधीच तोडून ठेवायची आहे। एकादशीच्या दिवशी तुळस ही कधीही तोडू नये, त्यामुळे आपल्याला तुळस आधीच तोडून ठेवायची आहे। एकादशीच्या दिवशी आपल्याला तिळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि पंचामृताचाही नैवेद्य आपण भगवान विष्णू आणि कृष्णांना अर्पण करायचा आहे। या दिवशी आपल्याला तामसिक आहार टाळायचा आहे, मांसाहारही टाळायचा आहे। या दिवशी आपल्याला आपले स्वतःचे कपडे घालायचे आहे, दुसरे कोणाचेही कपडे या दिवशी घालू नये। घरामध्ये कटकटी, भांडणे, वादविवाद हे टाळायचे आहे। तसे तर सर्वच दिवशी आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत, पण असे आवर्जून काही दिवशी आपल्याला या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत। एकादशी असल्यामुळे या दिवशी आपल्याला तांदळाचे किंवा भाताचे सेवन करायचे नाही। द्वादशीला मात्र नक्की भात खा। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना काळे तीळ अर्पण करण्याला खूप सारे महत्त्व आहे। तांब्यामध्ये थोडे पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ घालून भगवान श्री विष्णूंना किंवा बाळकृष्णांना त्याचा अभिषेक करा। त्याला खूप सारे महत्त्व आहे आणि लक्ष्मी माता ही खूप प्रसन्न होते, म्हणून या दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्याला तीळ अर्पण करायचे आहे। तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।